काय होत आहे मावशी, रात्रीचा भात उरला तर सहसा आपणच खातो. घरातले दुसरं कोणी खायला पाहत नाही. म्हणून त्यांच्यासाठी मी अशी भन्नाट आणि साधी सोपी अशी रेसिपी घेऊन आली आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मस्त रात्रीचा शिळा भात घेतला आणि त्यामध्ये थोडंसं मिरच्या आणि माझ्याकडे फुललेले चणे होते ते टाकले. असेल तर टाका, नाही टाकले तरी चालते, आपल्या सोयीने. त्यात 4-5 लसणाच्या कळ्या, थोडंसं जिरं, थोडंसं पाणी टाकून मस्त मिक्सरला वाटायचं. एवढी भन्नाट आणि साधी रेसिपी आहे. एकदा जर बनवली तर परत परत बनवसाल. ही रेसिपी एकदा बनवली तर आपण घरच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत नाश्त्याला खाऊ शकतो. पोटभरीचा आणि भन्नाट छान असा याचा नाश्ता होतो. बघा, मुलांनाही आवडतं. सुट्टीच्या दिवशी एखाद्या वेळेस भात उरला तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा. बघा, थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीत मिश्रण हे मस्त मिक्सरला बारीक वाटायचं. थोडंसं यात तुम्ही गव्हाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ आपल्या सोयीनुसार त्यामध्ये टाकायचं. थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त बॅटर एकजीव करायचं. हे तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवरचं पीठ कशासाठी, की मस्त असं आपलं धिरडं हे मस्त फाटू नाही, तुटू नाही, मस्त तव्याला चिटकावं यासाठी त्यामध्ये ॲड केलं. तुम्ही यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ ॲड केलं तरी चालते. बघा, आपण भातात थोडं मीठ टाकलं होतं म्हणून वरून थोडंसंच मीठ टाकायचं आणि छान ढवळून घ्यायचं. आपल्याकडे जेवढे भाज्या आहे ना तेवढ्या ॲड करायच्या. भाज्याने खूप सुंदर याला स्वाद येतो. बघा, माझ्याकडे शिमला मिरची होती म्हणून मी शिमला मिरची त्यामध्ये ॲड केली. तुम्ही गाजर, काकडीही टाकू शकता. मी शिमला मिरची आणि कांद्याचा वापर केला. थोडंसं मीठ टाकलं. बघा, मस्त असं हलवून घेतलं. थोडंसं तीळ, जिरं, लाल तिखट टाकायचं. कलरसाठी यामध्ये तुम्ही फूड कलरचाही वापर करू शकता. मला पांढरंच बॅटर हवं होतं म्हणून मी यामध्ये कलरचा वापर केला नाही. ज्या कलरचा वापर केला तर मुलांना छान आकर्षक दिसते आणि मुलं खायला बघतात. तुम्ही जर एकदा ही रेसिपी बनवली तर कोणीच म्हणणार नाही की रात्रीच्या शिळ्या भातापासून ही रेसिपी बनली आहे. नक्की ट्राय करा अशी रेसिपी. कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, आपलं मिश्रण मस्त इथे रेडी झालं. पुन्हा थोडंसं घट्टसर वाटलं म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं. पुन्हा हलवून ठेवलं आणि 2-3 मिनटं साईडला झाकून ठेवलं. खूप जबरदस्त भारी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि तुम्ही खा आणि मुलांनाही खाऊ घाला. बघा, इथे मी डोश्याचा तवा घेतला. नॉनस्टिकचा तवा घेऊन ते छान गरम केला. त्यावर थोडंसं पाणी टाकलं, नंतर तेल टाकलं. हे कशासाठी, की आपलं बॅटर त्यावर चिटकू नाही म्हणून. बस असं तेल टाकलं. तेल टाका, बटर टाका किंवा तूप टाका. मस्त छान तापू द्यायचं. पुन्हा गॅस कमी करायचा आणि मस्त असं बॅटर त्यामध्ये टाकायचं. हव्या त्या आकारात, हवा तसं. मी 3 छोट्या-छोट्या आकाराचे अशा त्यामध्ये छोटे-छोटे आकाराचे दिड्डे असे बनवून घेतले. तुम्ही मोठंही एक दिड्डं बनवू शकता आणि मस्त त्यावर ताट झाकायचं आणि 2-3 मिनटं मस्त असं खरपूस शेकू द्यायचं. कमी गॅसवर हे करायचं. जास्त गॅस केला ते करपते आणि फाटते. मग अशा पद्धतीत मस्त असं खरपूस भाजायचं. खूप सुंदर आणि साधी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. उरलेल्या भातापासून तुम्ही दुसरं काय बनवता तेही मला कमेंटमध्ये सांगा. थोडेसे मी तीळ टाकले आणि माझा मुलगा मागेच लागला, थोडंसं मॅगी मसाला टाक. ते पण मी त्याच्या म्हणण्यावरून टाकला, पण खूप सुंदर चव त्यानेही त्याला आली. बघा, थोडीशी कोथिंबीर किंवा कस्तुरी मेथी टाकायची असली तर. थोडासा मॅगी मसाला माझ्याकडे होता म्हणून मी ॲड केला. छान असं खरपूस भाजू द्यायचं. नंतर आलटून पालटून दोन्ही कडेला छान असं शिजू द्यायचं. ही रेसिपी खूप भारी आणि भन्नाट होते. नक्की ट्राय करा. बघा, किती छान मस्त निघतात. डोश्याच्या तव्यावर केले ना तर छान निघतात, खरपूस असे भाजतात. मी हे टोमॅटो सॉससोबत खाल्लं. तुम्हाला ही रेसिपी कशासोबत खायला आवडेल आणि तुम्ही याला काय नाव द्याल तेही मला कमेंटमध्ये सांगा. मस्त अशी भन्नाट रेसिपी इथे झालेली आहे. बघा, दोन्ही साईडने खरपूस भाजलं. चला, आपण एका प्लेटमध्ये मस्त असं काढून घेऊ. खायला एवढं सुंदर आणि दिसायला एवढं सुंदर ही रेसिपी. मस्त असं खरपूस भाजून मी मस्त असं एका प्लेटमध्ये साईडला काढलं. खूप भन्नाट झालं होतं. काढता काढताच माझ्या मुलांनी तर एक खूप आवडीनं खाल्लं. बघा, असं हवं तेवढं असे मी 3 केले. तुम्ही एकही मोठं करू शकता. मी मस्त एक मोठं दिड्ड केलं. खूप सुंदर आणि अप्रतिम आणि सोपी रेसिपी आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मग अशा पद्धतीत छान फैलून घ्यायचं. दिसायला एवढी भारी आणि खायला त्याच्याहूनही भारी ही रेसिपी आजची झाली होती. मग तुम्ही कधी ट्राय करणार आहात? ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आलटून पलटून यालाही छान खरपूस भाजायचं. वरून मस्त तीळ आणि मसाला टाकायचा
रेडी होते आपले शिळ्या भातापासून देड्डे धपाटे. काही नाव द्या. बघा कसे नरम आणि मऊ लुसलुशीत झाले. आवडले का? ट्राय करा आणि तुम्ही खा, मुलांनाही खाऊ घाला. भेटू नेक्स्ट रेसिपी सोबत.